आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाईंदरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल। बजरंग दलानं केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। आव्हाडांनी श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यानंतर हिंदू संघटना आक्रमक। भाजपा आमदार सुनील कांबळेंच्या विरोधात पुण्यामध्ये पोस्टरबाजी। सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा बॅनरमधून विरोध। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड परिसरामध्ये बॅनरबाजी। सोलापूरच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला दगडफेकीचा प्रकार समोर। 15 जणांवर गुन्हे दाखल। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणावाची स्थिती आटोक्यात। अभिनेते किरण माने आज ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। बीडसह मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचाही होणार पक्षप्रवेश। सुनील केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध। राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये जामीन देण्यास सरकारचा विरोध। 9 जानेवारीला पुढील सुनावणी होणार। आदित्य ठाकरे आज दिघा स्टेशनची पाहणी करणार। स्थानिक खासदार राजन विचारेंसह आदित्य ठाकरे पाहणी करणार। आज दुपारी 4:30 वाजता पाहणी करणार असल्याची माहिती। प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा। पुण्याच्या भोरमधील संतोष मोहिते नावाच्या तालुकाध्यक्षावर नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हिट अँड रन कायद्यावरून वाद थांबेना। 17 जानेवारीपासून कर्नाटकमधील ट्रक मालक बेमुदत संपावर जाणार। फेडरेशन ऑफ कर्नाटक ट्रक ओनर्स असोसिएशनची संपाची हाक।